नमस्कार, मी प्रिया. तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकांच्या विश्वात मनापासून स्वागत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण लेखक जिम कॉर्बेट यांच्या एका अतिशय रोमांचक अशा नरभक्षक वाघिणीच्या शिकार कथेविषयी ऐकत होतो. चला तर मग ऐकूया पुढची कथा. एक मोठा वळसा घेऊन मी घळीचा वरचा भाग ओलांडला आणि त्या पाईन वृक्षाकडे जायला निघालो. इथून तीव्र डोंगर उतार सुरू झाला होता. चांबडी बूट घालून आलेल्या तहसीलदारांना त्या बुटांमुळे डोंगर उतारावरून चालणं अडचणीचं झालं होतं. बुटाने पायाला फोड आल्यामुळे त्यांनी ते काढायचं ठरवलं. खाली वाकून ते त्यांच्या पायातले बूट काढत असतानाच डोंगर कडांवर उभ्या असलेल्या लोकांना वाटलं की मी आमचा पूर्वनियोजित संकेत द्यायला विसरलो आहे आणि त्यांनी बंदुकांच्या फैरी झाडायला आणि मोठमोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. मी अजूनही घळीपासून 100 ते 150 फुटांवर होतो. माझं सगळं लहानपण डोंगरी भागातच गेलेलं असल्यामुळे मला अशा परिसरात वावरण्याची सवय होती. त्यामुळेच त्या लोकांनी वेळेआधीच गोळीबार करायला आणि ड्रम वाजवायला सुरुवात केली असली तरी माझं कसब पणाला लावून मी ठरलेल्या जागेवर सुरक्षितपणे पोहोचलो. मी डोंगरावरून खाली धावायला सुरुवात केली तेव्हा घळीच्या तोंडावरच हिरव्या गवताचा एक पट्टा असल्याचं माझ्या लक्षात आलं. आसपास चांगली जागा शोधण्या इतकाही वेळ माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मी त्या गवतातच जाऊन बसलो. नुकत्याच उतरून आलेल्या डोंगराकडे आता माझी पाठ होती. गवताची उंची साधारण 2 फूट होती आणि त्यात माझं अर्ध शरीर झाकलं जात होतं. न हलता बसलो असतो तर वाघिणीला मी अजिबात दिसलो नसतो. माझ्यासमोर डोंगर होता. ज्या अरुंद घळीतून वाघिणीने येणं मला अपेक्षित होतं ती माझ्या मागे डाव्या खांद्याला होती. डोंगर कड्यावरची हुल्लडबाजी आता चांगलीच वाढली होती. बंदुकीच्या फैरींबरोबरच जोरजोराने ढोल वाजवला जात होता. हा सगळा गोंगाट टिपेला असतानाच मला माझ्या उजवीकडे समोरच्या बाजूला 2 घळींमध्ये असलेल्या गवताळ डोंगर उतारावरून वाघीण उतरताना दिसली. ती माझ्यापासून 300 यार्डांवर आली असतानाच पाईंच्या वृक्षाखाली बसलेल्या तहसीलदारांनी त्यांच्या बंदुकीमधून 2 फैरी झाडल्या. तिथून वाघीण अगदी थोड्या अंतरावर होती. गोळ्यांचे आवाज ऐकून ती मागे फिरली आणि आली त्याच दिशेने जायला लागली. ती तिथल्या झुडपांमध्ये जायला लागली तशी मी माझ्या रायफलमधून एक गोळी झाडली. बंदुकीच्या 3 फैरी ऐकणाऱ्या डोंगर माथ्यावरच्या लोकांना वाटलं की बहुधा वाघिणीची शिकार झाली असावी. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बंदुका झाडून रिकाम्या केल्या आणि विजयाची आरोळी दिली. पण त्या क्षणी वाघीण जर तिथे पोहोचली असती तर या लोकांचं काय झालं असतं, त्यांनी कसा आरडाओरडा केला असता याची मी श्वास रोखून वाट बघत होतो. तेवढ्यात ती वाघीण माझ्या डाव्या बाजूला असलेल्या झुडपांमधून बाहेर पडली आणि ओहोळाकडे जाताना दिसली. मी त्या दिशेने माझ्या कॉर्डराईट रायफलमधून गोळी झाडली. त्याबरोबर वाघीण जागेवरच थांबली. मला असं वाटलं की माझी गोळी तिच्या पाठीवरून गेली होती. प्रत्यक्षात माझा नेम बरोबरच पण थोडासा मागे लागला होता. डोकं किंचित खाली घेऊन ती माझ्या दिशेने वळली. 30 यार्डांपेक्षाही कमी अंतरावरून मला तिच्या खांद्याचा सुंदर नेम मिळाला. दुसरा नेम तिने चुकवला पण तिची हालचाल सुरूच होती. तिने नीट पवित्रा घेऊन उभं राहण्यासाठी तिच्या कानांच्या पाळ्या खाली वाकवल्या. दात विचकले. मी रायफल खांद्यावर घेऊन तसाच बसून विचार करत होतो. माझी रायफल रिकामी झाली होती. माझ्याकडे आता काडतूसही शिल्लक नव्हती. यामुळे तिने हल्ला केलास तर आपल्याला काय करता येईल याची जुळणी माझ्या मनात सुरू होती. मी 3 काडतुसं बरोबर आणली होती. 2 पेक्षा जास्त झाडावी लागतील असं मला वाटलं नव्हतं. आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ असावं म्हणून मी 3रं काडतूस आणलं होतं. सुदैवाने त्या जखमी वाघिणीने हल्ला करण्याचा विचार सोडून दिला. हळूहळू ती वळली. तिच्या उजव्या बाजूला असलेला प्रवाह तिने ओलांडला. आधी तिथे पडलेल्या काही दगडांवर आणि मग एका अरुंद सुळक्यावरती चढली. तिथे एक मोठा सपाट दगड होता. त्याच्यावर एक झुडूप होतं. वाघिणीने त्या दगडावर चढून ते झुडूप चावायला सुरुवात केली.
माझा आवाज तिला ऐकू जाऊ नये यासाठी वाऱ्याची दिशा वगैरे काय होती असा सावधगिरीचा विचार न करताच मी ओरडून तहसीलदारांना माझी बंदूक आणून द्यायला सांगितलं. त्यांनीही ओरडून काहीतरी सांगितलं. त्यातला मला पाय एवढा शब्द ऐकू आला. मग माझी रायफल तिथेच खाली टाकून मी डोंगराकडे धावत गेलो. तहसीलदारांकडून माझी गन घेतली आणि तसाच धावत परत आलो. मी त्या प्रवाहापाशी पोहोचेपर्यंत वाघीण त्या झुडपापासून पुढे आली होती आणि त्या दगडावर माझ्या दिशेकडे तोंड करून उभी होती. तिच्यापासून 20 फुटांवर असताना मी माझी गन तिच्यावर रोखली आणि माझ्या लक्षात आलं की गनचा दस्ता आणि नळ्या यांच्यामध्ये अंतर होतं. याआधी 2 फैरी झाडल्या गेल्या होत्या तेव्हा त्या गनचा स्फोट झाला नव्हता. आताही तो होऊ नये अशी आशा करून मी फैरी झाडायचं ठरविलं. फैरी झाडल्यानंतर जो दणका बसतो त्यामुळे दृष्टी जाण्याची शक्यता असते, पण आता तो धोका पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे मी गनची फैरी झाडली. नेमकं काय झालं ते माहित नाही. कदाचित माझा हात हलला असावा किंवा त्या बंदुकीची क्षमता अधिक चांगली असावी. त्या वाघिणीच्या तोंडाचा नेम चुकला आणि वाघिणीच्या उजव्या पंजावर गोळी लागली. सुदैवाने ती त्यावेळी शेवटचे श्वास मोजत होती. पायावर बसलेल्या गोळीमुळे ती पुढे झुकली आणि खडकावर डोकं टेकवून तिने देह ठेवला. वाघिणीने डोंगर उतरून घडीकडे यायचा प्रयत्न चालविला होता. तेव्हापासून डोंगर पठारावर गोंगाट करणाऱ्या त्या सगळ्या लोकांना मी विसरूनच गेलो होतो. आता मात्र त्यांचे जोर जोरात सुरू असलेले हकारे ऐकू यायला लागले. अगदी माझ्या जवळच्या अंतरापासून ते वर डोंगरापर्यंत त्यांचा आरडाओरडा सुरू होता. ती बघा तिथे त्या दगडावर, घ्या तिला, खाली खेचून घ्या, चला तिचे तुकडे तुकडे करूया. ते बेभान होऊन ओरडत होते. चला तिचे तुकडे तुकडे करूया या त्यांच्या वाक्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण सगळीकडून हेच ऐकायला यायला लागलं. वाघीण ज्या कपारीवरून चालत जाऊन त्या दगडांपर्यंत पोहोचली होती तो सुदैवाने रान उठवणाऱ्यांच्या विरुद्ध दिशेला होता. मी तिथपर्यंत चालत जाऊ शकेन इथपर्यंत तो रुंद होता. मी त्या कपारीवरून त्या दगडावर गेलो आणि तिच्या अंगावर पाय ठेवून उभा राहिलो. खरं तर तसं करण्याआधी खडे मारून ती जिवंत नसल्याची, मृत झाल्याची खात्री करून घेणं आवश्यक होतं. पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. हे सगळं होईपर्यंत बाकीची माणसंही जंगल ओलांडून धावत तिथे येऊन पोहोचली. बंदुका, कुऱ्हाडी, गंजलेल्या तलवारी तसंच इतर शस्त्र त्यांच्या हातात होती. मी चढलो होतो तो दगड 12 ते 14 फूट उंच होता. पावसाळ्याच्या काळात तिथे पावसाचा पाण्याचा धबधबा तयार होत असावा. ते पाणी सतत वाहत असावं, कारण तिथे शेवाळं तयार झालेलं होतं. त्यामुळे अनवाणी पायाने आलेल्या लोकांना त्या निसरड्या दगडावर पटकन चढता येईना. त्यांना वर चढून यायचं होतं. वाघिणीचं कलेवर बघितल्यावर त्यांच्या मनामधला संताप उफाळून येणं अगदी स्वाभाविक होतं. त्यांच्यामध्ये एकही माणूस असा नव्हता ज्याच्या वाटेला या वाघिणीमुळे दुःख आलेलं नव्हतं. संतापाने बेभान झालेला त्यांच्यामधला एक माणूस सगळ्यांच्या पुढे होता. त्याच्या हातातली तलवार नाचवत तो जोर जोराने ओरडत होता आणि म्हणत होता, हाच तो सैतान, यानेच माझ्या बायकोला आणि 2 मुलांना मारलं आहे. अशा संतापलेल्या जमावाच्या बाबतीत एरवीही जे होतं तेच त्यावेळीही झालं. जमावाच्या संतापाची लाट जशी आली तशीच ओसरली. आपली बायको, मुलं गमावणारा तो माणूस सगळ्यात आधी शांत झाला आणि त्याने त्याची तलवार खाली ठेवली. दगडाच्या जवळ येऊन तो मला म्हणाला, साहेब, आम्ही त्या वाघिणीला मेलेलं बघितलं तेव्हा आम्ही संतापाने वेडे झालो. आम्ही आम्हालाच आवरू शकलो नाही. पण आता आमचा तो वेडेपणा ओसरला आहे. आम्हाला क्षमा करा. मी माझ्या गनमधलं न वापरलं गेलेलं काडतूस काढून घेतलं. गन त्या मृत वाघिणीच्या अंगावर ठेवली आणि दगडावरून खाली उतरलो. मी त्या कपारीवरून कसा दगडावर गेलो हे त्या माणसांना दाखवल्यावर त्यातल्या काही जणांनी मिळून त्याच पद्धतीने वर जाऊन त्या वाघिणीचा देह अलगद खाली आणला. आता सगळेजण वाघिणीच्या कलेवराभोवती कोंडाळ करून तिचं नीट निरीक्षण करू शकत होते.
वाघीण त्या दगडावर चढून उभी राहून माझ्याकडे बघत होती तेव्हाच तिच्या जबड्याच्या बाबतीत काहीतरी गडबडीचं असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. आता मी तिचं नीट निरीक्षण केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिच्या जबड्यामधले उजव्या बाजूचे खालचे आणि वरचे असे दोन्ही सुळे तुटलेले होते. वरचा सुळा अर्धवट तुटलेला होता तर खालचा पूर्ण तुटलेला होता. कधीतरी कुणाचा तरी बंदुकीची गोळी लागून बहुधा तिलाही दुखापत झाली असावी. त्यामुळे तिला नैसर्गिक पद्धतीने शिकार करता येत नसावी आणि म्हणूनच ती नरभक्षक झाली असावी. वाघिणीची कातडी तिथेच न सोलण्याची त्या सगळ्या लोकांनी मला विनंती केली. त्यांना त्या वाघिणीचा मृतदेह गावात घेऊन जायचा होता. त्यांच्याच नव्हे तर इतर गावातल्या बायका मुलांना तो दाखवायचा होता. वाघिणीचा मृतदेह प्रत्यक्ष बघेपर्यंत आपला शत्रू खरोखरच मरण पावला आहे यावर त्या बायका मुलांचा विश्वास बसला नसता असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. त्यांनी भराभर 2 फांद्या तोडल्या. पगड्या, फेटे, लुंगी वापरून वाघिणीला त्या फांद्यांवर बांधलं. सगळ्यांनी मिळून तिचं धूड उचललं आणि डोंगराच्या खाली आणलं. काही काळापूर्वी ज्या डोंगरावरून या लोकांनी रान उठवलं होतं त्या घनदाट जंगलातून त्यांच्या गावात जाणारी वाट लांबची होती. त्यापेक्षा आम्ही ज्या डोंगराखाली उभे होतो त्यावरून आम्ही पटकन पोहोचलो होतो असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी 2 रांगा तयार केल्या. प्रत्येक जण आपल्या पुढच्या माणसाच्या कमरेला किंवा कमरेला गुंडाळलेल्या कापडाला घट्ट पकडेल अशा पद्धतीने त्यांनी माणसांची साखळी तयार केली. मग वाघिणीचं धूड बांधलेल्या त्या 2 फांद्या उचलल्या आणि प्रत्येक पुढच्या माणसाला मागचा माणूस आधार देईल अशा पद्धतीने ते डोंगरावरून हळूहळू पुढे सरकायला लागले. मुंग्यांची रांग एखाद्या भुंग्याचं धूड घेऊन भिंतीवर चढताना जसं दिसेल तसं हे दृश्य दिसत होतं. या मुख्य रांगेच्या मागे एक छोटी रांग होती. तिच्याकडे तहसीलदारांना वाहून नेण्याची जबाबदारी होती. अशा पद्धतीने 1000 फुटाचा तो डोंगर चढायचा होता. रांगेच्या त्या साखळीमधील एक जरी कडी निसटली असती तरी मनुष्यबळाचं मोठं नुकसान झालं असतं. पण तसं काही झालं नाही. सगळेजण सुखरूप डोंगर माथ्यावर पोहोचले. वर पोहोचल्यावर विजयाची गाणी गात गात ते पूर्वेकडे असलेल्या त्यांच्या खेड्याच्या दिशेने वळले. तर तहसीलदार आणि आम्ही पश्चिमेकडे वळून चंपावतच्या वाटेला लागलो. आमचा रस्ता डोंगर कडांवरून जात होता. आदल्या दिवशी तुडवलेलाच हा रस्ता होता. त्या काटेरी झाडांच्या काट्यांमध्ये त्या मुलीचे केस अडकलेले होते. या ठिकाणी आल्यावर मी थांबलो. सगळ्या नाट्यमयी घटना जिथे घडल्या त्या खालच्या जागेकडे पुन्हा एकदा वळून बघितलं. डोंगर उतारावर त्या गावकऱ्यांना त्या दुर्दैवी मुलीचं डोकं सापडलं होतं. आता त्या घळीमधून धूर येताना दिसत होता. याचाच अर्थ त्या मुलीचे नातेवाईक तिच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करत होते. त्या वाघिणीची शिकार झाली होती आणि त्याच ठिकाणी आता त्या मुलीवर अंत्यसंस्कार होत होते. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी तहसीलदार कचेरीच्या अंगणात उभा होतो. तेव्हा मला माझ्या समोरच्या डोंगरांमधून पायींच्या वृक्षांमधून मशालींची रांग येताना दिसली. त्याचबरोबर पहाडी लोकगीतांची धूनही कानावर यायला लागली. विजयी सूर आळवणारं पहाडी गाणं गात माणसं येत होती. तासाभरानंतर त्यांनी माझ्या समोर ते वाघिणीचं धूड आणून टाकलं. इतके सगळे लोक भोवताली असताना वाघिणीला सोलणं अवघड होतं. त्यामुळे मग मी तिचं डोकं आणि पंजे कापले आणि तिच्या शरीरावर तसेच ठेवून दिले. बाकी सोपस्कार नंतर करायचे ठरवून त्या मृतदेहावर पहारा देण्याची जबाबदारी एका सुरक्षा रक्षकावर सोपवली. दुसऱ्या दिवशी आसपासच्या गावांमधली सगळी माणसं जमल्यानंतर वाघिणीचं धड, शेपूट, पाय या अवयवांचे लहान लहान तुकडे करून सगळ्यांना वाटले गेले. असे तुकडे ताईतात घालून तो लहान मुलांच्या गळ्यात घालायची या भागात पद्धत आहे. असं केल्यामुळे भूतखेत आणि जंगली श्वापद यापासून लहान मुलांचं रक्षण होत असल्याची इथे समजूत आहे. काही दिवसानंतर तर त्या तहसीलदारांनी वाघिणीने जशीच्या तशी गिळलेली त्या मुलीची बोटच स्पिरिटमध्ये घालून मला पाठवून दिली. नैनितालमधल्या प्रसिद्ध नंदादेवी मंदिराजवळ मी ती पुरून टाकली. माझं त्या वाघिणीला सोलण्याचं काम सुरू असतानाच
तहसीलदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक कार्यक्रमाचा घाट घातला. त्यांनी आसपासच्या गावांमधल्या प्रमुखांशी, काही जुन्या जाणत्या लोकांशी बोलून चंपावतच्या बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्याच दिवशी नाच गाण्याचा आणि एका जंगी मेजवानीचा बेत आखला. मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहावं अशी त्यांची अपेक्षा होती. नरभक्षक वाघिणीच्या दहशतीमुळे आदल्या 4 वर्षांपासून त्या भागातल्या लोकांना रस्त्यांवरून वावरणं मुश्किल झालं होतं. आता ती भीती संपल्याच्या आनंदात मध्यरात्रीच्या सुमारास लोकांचा शेवटचा घोळका तिथून गडबड गोंधळ करत निघून गेला आणि मी आणि तहसीलदार दोघेच उरलो. दुसऱ्या दिवसापर्यंत तिथं थांबणं मला शक्य नसल्याचं रात्री झोपायला जाण्याआधी आम्ही धूम्रपान करत असताना मी तहसीलदारांना सांगितलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात माझी जागा त्यांनी घेण्याची मी त्यांना विनंती केली. माझ्या हातात 2च दिवस होते, त्यामुळे मी आणि माझ्या माणसांनी लगेचच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला 75 मैलांचं अंतर कापायचं होतं. सूर्योदयाच्या सुमारास मी माझ्या माणसांना मागे टाकून पुढे दाबीधुऱ्याच्या दिशेने निघालो. मी माझ्या घोड्याच्या खोगीराला वाघाची कातडी बांधून घेतली. पुढे जाऊन लवकर पोहोचून मला ती वाघाची कातडी वेळेत स्वच्छ करायची होती. ती रात्र दाबीधुऱ्यातच काढायची होती. मी पाली गावाजवळून जात असताना डोंगराच्या झोपडीत राहणाऱ्या आणि वाचा गेलेल्या त्या बाईची मला अचानक आठवण आली. तिच्या बहिणीच्या मृत्यूचा सूड उगवला गेला असल्याचं बघून तिला थोडं तरी बरं वाटलं असतं असं मला वाटलं. त्यामुळे तिला ती वाघिणीची कातडी दाखवण्यासाठी म्हणून मी माझा घोडा तिथेच चरायला सोडला. तो त्या डोंगराळ भागामधलाच असल्यामुळे ओकच्या झाडाच्या पानांमधून खाजकुईलीपर्यंत काहीही खायची आणि पचवायची त्याला सवय होती. त्याला तिथेच सोडून वाघिणीची कातडी अंगावर टाकून मी तो डोंगर चढून वर गेलो. झोपडीच्या बाहेर कातडी पसरली. वाघिणीचं तोंड झोपडीच्या दिशेने असेल अशा पद्धतीने तिचे डोकं दगडांवर टेकवलं. हे सगळं त्या घरातील मुलं डोळे विस्पारून बघत होती. मी त्यांच्याशी बोलत असतानाच आवाज ऐकून घरात स्वयंपाक करत असलेली ती बाई बाहेर डोकावली. धक्का बसणं, त्याचा परिणाम होणं आणि प्रति धक्का बसून पुन्हा सावरणं या संदर्भातल्या सिद्धांताबद्दल मी कोणतंही विधान करणार नाही, कारण त्याबद्दल मला काहीही माहीत नाही. पण त्यावेळी मी ते पाहिलं की आदल्या वर्षभर त्या बाईची वाचा गेली होती. 4 दिवसांपूर्वी जिने माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं, ती आता आनंदाच्या भरात घरापासून रस्त्यांपर्यंत आणि रस्त्यापासून परत घरापर्यंत सैरावैरा धावत होती. नवऱ्याला आणि गावातल्या लोकांना हाका मारत होती आणि ओरडून ओरडून सांगत होती, या लवकर या, बघा बघा साहेबांनी काय आणलं आहे. ती अचानक बोलायला लागलेली पाहून मुलंही अचंबित झाली. त्यांची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. जमलेल्या लोकांनी मला चहा घेण्याचा आग्रह केला. तो होईपर्यंत मी तिथेच थांबलो आणि वाघिणीच्या शिकारीची कहाणी त्यांना सांगितली. तासाभरानंतर त्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा माझ्या प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा पुढे जवळजवळ अर्ध्या मैलापर्यंत गेल्यावरही ते देत असलेल्या शुभेच्छा मला ऐकायला येत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी एका बिबट्याशी चित्तथरारक सामना झाला. खरं तर त्याचा इथे उल्लेख करायची गरज नव्हती, पण या प्रसंगामुळं मला दाबीधुऱ्याहून निघायला उशीर झाला आणि घोड्यावरच्या वजनातही थोडी भर पडली. सुदैवाने छोटासा दिसणारा हा घोडा चांगलाच काटक होता. चढ आली की मी उतरून त्याची शेपटी पकडून चालत होतो. सपाटी आली की त्याच्यावर बसत होतो आणि उतार आला की त्याच्या मागे पळत होतो. असं करत नैनितालपर्यंत 45 मैलांचं अंतर आम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 एवढ्या वेळेत पार केलं. त्यानंतर काही महिन्यांनी नैनितालला एक खास दरबार भरवला गेला. संयुक्त प्रांताचे लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉन ह्युइट यांनी त्याला हजेरी लावली होती. या समारंभात त्यांनी तहसीलदारांना एक गण भेट दिली. त्या दिवशी मुलीला शोधायला माझ्या मागे मागे आलेल्या त्या माणसाला एक सुंदर शिकारी सुरा भेट दिला. या दोघांनीही मला केलेल्या मदतीबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला होता. ती दोन्ही हत्यारं सुंदर कोरीव कामाने मडविण्यात आली होती.
ती त्या दोघांच्याही कुटुंबात पुढे पिढ्यानपिढ्या चालत राहतील याबद्दल मला कुठलीच शंका नाही. तर अशा प्रकारे जिम कॉर्बेट यांनी अतिशय धाडसाने चंपावत इथल्या या खुंखार अशा नरभक्षक वाघिणीला यमसदनी पाठवलं होतं आणि तिच्या त्रासातून तिथल्या लोकांची सुटका केली होती. पुन्हा अशाच सुंदर सुंदर कथा घेऊन आपण लवकरच भेटूया. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. पुन्हा अशाच रोमांचक कथा घेऊन आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.